झी 24 तास, एक पाऊल पुढे। साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणाऱ्या महालक्ष्मी मंदिरात लाडूच्या प्रसादाचा ठेका महिला बचत गटांना देण्यासाठी 6 जून 2012 पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं जाहीर कोटेशन काढण्यात आलं। त्यानंतर 8 ऑगस्टला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उदय पवार यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून महिला मासिक पाळीच्या वेळी जर कामावर आल्या तर प्रसादाचं पावित्र्य नष्ट होऊ शकतं, त्यामुळे महिला बचत गटांना लाडू प्रसादाचं टेंडर देऊ नये अशी मागणी केली। जिल्हाध्यक्ष उदय पवार यांच्या या भूमिकेमुळे महिला वर्गातून आणि विविध सामाजिक संघटनांमधून संताप व्यक्त होतोय। आता प्रतिक्रिया आलेली आहे ती खरं तर चुकीची आहे, कारण महिलांना पावित्र्य महिला कितपत राखतात, इव्हन घरामध्ये त्या जर एवढं सगळं पावित्र्य सांभाळत असतील तर निश्चितच एवढ्या मोठ्या महालक्ष्मीच्या देवस्थानाच्या प्रसादासाठी ते हे पावित्र्य नक्कीच जपतील। आचार्यांना घेऊन करतात, ते दारू पितात, गुटखा खातात, ते चालतं तुम्हाला, तेव्हा पावित्र्य चालतं का तुमचं? महिलांनीच शेवटी संस्कृती जपलेली आहे, त्या कधीही असं करणार नाही त्याची मला पूर्ण खात्री आहे। आणि उलट बचत गटाने हे टेंडर देतात ते अतिशय चांगलं आहे। मनसेचे आमदार राम कदम यांनी महालक्ष्मी मंदिरातील गाभाऱ्यात महिलांना प्रवेश मिळावा म्हणून 14 एप्रिल 2011 महिलांना घेऊन आंदोलन केलं होतं। पण आता जिल्हाध्यक्ष उदय पवार यांच्या या भूमिकेमुळे मनसेची नेमकी भूमिका कोणती याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। मनसेच्या जिल्हाध्यक्षांच्या या पत्राच्या विरोधात कोल्हापुरातील प्रजासत्ताक सामाजिक संघटनेनं न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिलाय। महिलांना तुम्ही अपवित्र ठरवण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही। महिलांच्या स्त्री हक्कासाठी आम्ही वेळ पडली तर योग्य त्या न्यायालयात दाद मागू। महालक्ष्मी देवीचा प्रसाद लाडू की पेढा फुटाणा यावरून आधीच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये वाद आहेत। या वादातून मार्ग म्हणून देवस्थान समितीनं महिला बचत गटांसाठी काढलेलं टेंडरच रद्द करून टाकलं। त्यात मनसेच्या जिल्हाध्यक्षांचं हे पत्र उघडकीला आल्यामुळे या वादात आणखी भर पडली आहे। झी 24 ताससाठी प्रताप नाईक, कोल्हापूर। ज्यांनी हे पत्र पाठवलंय ते मनसेचे जिल्हाध्यक्ष उदय पवार दूरध्वनीवरून आपल्या संपर्कात आहेत। उदयजी, एका बाजूला महालक्ष्मीच्या गाभाऱ्यामध्ये महिलांना प्रवेश मिळावा म्हणून मनसेचे राम कदम आंदोलन करतात, दुसऱ्या बाजूला आपण अशा प्रकारचं पत्र पाठवता, नक्की काय भूमिका आहे आपली हे पत्र पाठवण्यामागची किंवा असा मुद्दा पुढे करण्यामागची? पत्र पाठवण्याची भूमिका एक आहे, राम कदम साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही महिला भगिनींना प्रवेश दिला। त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये अनेक संघटनांनी, महिला संघटनांनी, पुजाऱ्यांनी मोठं आंदोलन उभा केलं आणि तो प्रवेश बंद पाडलेला आहे। आता यामध्ये फक्त महिला भगिनींना अडचणीत आणण्याचाच प्रयत्न या ठिकाणी दिसतोय। म्हणून आमचं म्हणणं आहे, महिला बचत गटाला हा लाडूचा प्रसाद देण्यास काही हरकत नाही, पण त्यामध्ये त्रुटी आहेत त्या दूर व्हाव्यात हीच आमची यामध्ये अपेक्षा आहे। नाही, आपण असं स्पष्ट म्हणालेलं आहात की हे टेंडर जे आहे ते महिला बचत गटांना देऊ नये। आता आपण दूरध्वनीवरनं असं सांगताय की काही त्रुटी आहेत त्या बाजूला सारल्या पाहिजेत, पण आपण स्पष्ट असं म्हणता आहात की हे टेंडर महिलांना दिलं जाऊ नये मासिक पाळीमुळे। नाही, काय झालंय, यासाठीच त्यांनी आंदोलन केलं होतं, सगळ्यांनी आमच्या विरुद्ध फार मोठं आंदोलन झालं होतं। आम्ही महिला भगिनींना प्रवेश दिल्यानंतर आणि हे असंच परत त्यांनी एकदा टेंडरचं त्रुटी काढणार आणि हेच आंदोलन परत होणार, त्याशी आधीच यामध्ये सुधारणा व्हावी, महिला भगिनींना हे टेंडर द्यावं अशी आमची मागणी आहे। नक्की आपण असेच दूरध्वनीवर संपर्कात राहा। उदयजी, वर्षा देशपांडे सामाजिक कार्यकर्त्या सुद्धा दूरध्वनीवरून आपल्या संपर्कात आहेत। वर्षातही हा जो सगळा प्रकार पाहताय आपण किंवा आपल्यापर्यंत पोहोचला असेल, आपल्याला यावर काय वाटतं? ही जी भूमिका घेतलेली आहे की मासिक पाळीमुळे महिलांना प्रसादाचं टेंडर दिलं जाऊ नये, काय आपली प्रतिक्रिया असेल? पहिली महत्त्वाची गोष्ट, कोणत्याही व्यवसायामध्ये केवळ स्त्रियांना पाळी येते ह्या कारणासाठी त्या व्यवसायापासून दूर ठेवणं हे कॉन्स्टिट्यूशनचं ब्रीच आहे। त्यामुळे लाडू करण्यासाठी असेल नाहीतर फुलांच्या माळा विणण्यासाठी असेल त्या ठिकाणी ते टेंडर त्यांना मिळालंच पाहिजे। आणि ज्या महालक्ष्मीच्या मंदिराच्या संदर्भामध्ये हा सगळा विषय चाललाय, महालक्ष्मी काय 4 दिवस देवळातून गायब होते काय? महालक्ष्मी पण आमच्यासारखी बाई आहे, बाईला जर पाळी आली नाही तर पुरुषांचे काय, बायकांचे काय, कुणाचे जन्म होऊ शकत नाहीत। अतिशय महत्वाची गोष्ट आहे बाईच्या आयुष्यातली ती, आणि त्याच्या संदर्भाने ती पवित्र होते अशा पद्धतीची भूमिका घेणं हे अत्यंत लाजिरवाणं, लज्जास्पद आणि चीड होणार आहे। नक्की मी राज्यघटनेचं ब्रीच करणार आहे। पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की धर्माच्या संदर्भाने यांचे हितसंबंध शेटजी भटजींचं राजकारण करून देऊळ या पिक्चर मध्ये पण आपण बघितलं की कशा पद्धतीचा
मी वर्षाताई हाच मुद्दा घेऊन उदयजींकडे जाते. उदय पवार, आपण सांगाल, धर्माचा मुद्दा घेऊन कुठेतरी राजकारण करायचं, स्वतः काहीतरी करू पाहायचं आणि सगळ्यांसमोर याचा हा मुद्दा, या सगळ्यामधनं आरोप केले जातात या सगळ्याच्या माध्यमातून मनसेवर, काय यावर उत्तर द्याल? नाही मॅडम, असा विषय आहे की या ठिकाणी महिलांना प्राधान्यानं प्रवेश द्यायचं मनसेनंच निर्णय घेतलेला आहे. हा ऐतिहासिक निर्णय हाणून पाडायचं काम पुजारी लोक आहेत. नाही, हा आत्ताचा जो उदयजी आत्ताचा जो मुद्दा आहे त्याविषयी बोला. आत्ता जे तुम्ही म्हणताय की महिलांना टेंडर दिलं जाऊ नये, मासिक पाळी त्यांना येते म्हणून प्रसादाचं टेंडर त्यांना दिलं जाऊ नये, या मुद्द्याविषयी तुमची प्रतिक्रिया द्या. तुम्ही असं बोलला नव्हतात का? नाही, मी जे दिलेलं होतं पत्र त्यामध्ये हा उल्लेख होता. पण आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की महिलांना देण्यामागचं उद्देश, आमची जी कारणं आहेत हे शुद्ध महिला भगिनींची फसवणूक करण्याचं काम देवस्थान मंडळानं केलंय. नाही, म्हणजे पत्रामध्ये हा जो मुद्दा आपण मांडलेला होता तो आपल्याला मागे घ्यायचा असं म्हणायचंय का आता? यामध्ये पत्रामध्ये जे मी मुद्दा मांडलेला आहे त्या मुद्द्यामध्ये फक्त पावित्र्य राखलं जावं एवढीच आमची अपेक्षा आहे आणि महिलांना देण्याबद्दल आमचा काही विरोध नाही. नाही, पावित्र्य राखलं जावं म्हणजे काय? नाही, कसं आहे, लक्षात घ्या, गेल्या वेळेला ज्याला आम्ही प्रवेश दिला त्या वेळेला याच लोकांनी काऊर उठवलं सगळ्यांनी आणि हे प्रवेश बंद पडलेला आहे. आणि आता परत ते महिलांना अडचणीत आणण्याचा प्रयोग हा सुरू आहे सगळा. ज्यांनी कॅन्सल केले त्यामध्ये देखील महिलाच संचालक आहेत. हे जे टेंडर ज्यांनी रद्द नाही, हा मुद्दा लक्षात येतो. तुम्ही हे लोक आम्हाला विरोध करतात असं म्हणताय. आपण एका बाजूला आपणच मंदिरामध्ये प्रवेश देता महिलांना, त्याच्यासाठी भांडता, दुसऱ्या बाजूला आपणच हा मुद्दा पत्रामध्ये नमूद करता. नक्की आपली भूमिका संभ्रमात टाकणारी नाही वाटत का? आमची एकच भूमिका आहे आमची की महिलांना कोणत्याही परिस्थितीत ते टेंडर द्यावं आणि त्यांनी लाडू बनवून प्रसाद द्यावा. प्रसाद लाडूचा चालू राहावा. झी 24 तास एक पाऊल पुढे.